मैदानाच्या दिशेने सेमीफायनलचा दुसरा सामन्यात टॉस जिंकून घेतलेली फलंदाजी महापुरुष स्पोर्ट्स क्लब हर्मल क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूने टॉस हारल्यानंतर देखील क्षेत्ररक्षणासाठी संधी मिळाली मैदानात माऊली क्रिकेटर्स पेरनेम संघाला। 6 ओव्हरची लढत, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, ज्या षटकात 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र चौथं षटक कंपल्सरी जेबीके ओव्हर, ज्या षटकात सगळे फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या घेऱ्यामध्ये। सलामीची जोडी मैदानात सज्ज आहे, सुदन ठाकूर आणि दुसऱ्या बाजूने धनंजय वस आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पेरनेम एक्सप्रेस राईट आर्म स्पीड मास्टर गौरेश नागवेकर सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याची सुरुवात करेल गोलंदाजीत राईट आर्म ओव्हर द विकेट। फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका खेळला, डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल, एक धाव मैदानात आणि या एका धावेनिशी सुदन ठाकूर सुरुवात करतो या सिंगल धावेनिशी। दोन्ही संघांचा विचार करता पंचायत लेवलच्या स्पर्धेत इंटर पेरनेम मध्ये आमने सामने दोन्ही संघ कित्येक वेळा खेळलेत, परंतु आज या मोठ्या रकमेच्या स्पर्धेत शिवोलीमच्या मैदानावरती टप्पा पडल्यानंतर चेंडू आत वळलाय, शरीराचा वेध घेतलाय, विकेट कीपर चेंडूवर जाईल, दरम्यान चेंडूने प्रवेश केलाय डिक्लेरेशन झोन मध्ये, लेग बाईटचा इशारा आणि एका धावेनिशी धावफलक 2 धावांवर। मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय अनुभवी पंचांचं पॅनल, अनुभवी पंचांची जोडी, मुख्य पंच सर सुजित राणे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सर अभिजित तळेकर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत। पुन्हा एकदा लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर ब्रेक करण्याचा प्रयत्न, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अवांतर धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय। स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत श्याम कलंगुटकर, मी सावराम शिरोडकर, स्कोरिंग काउंटिंग साठी धीरज बालियेकर। ओ यावेळी पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि बॅकअप साठी बघा अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक येतात बॅकअप साठी, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 3 धावांवर। या अगोदरच्या सामन्यात खेळताना काही खेळाडू अनुपस्थित होते, ते पुन्हा एकदा आपल्या टीम साठी एका महत्त्वपूर्ण सामन्यात उपस्थित झालेत। मैदानाच्या दिशेने गौरेश नागवेकर पहिल्या षटकाचा खेळ हाताळतोय, मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आणि समोर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडच्या दिशेने सुदन ठाकूर। ओ ब्लॉक मध्ये चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर आशिष चेंडूवर जातोय आणि या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि धावफलक पुढे सरसावलाय 4 धावांवर। We'd like to welcome Shri Kedar Naik, MLA Saligaon constituency, Vice Chairman GSIDC, and also Shri Sandesh Govekar, Sarpanch, Punch member, Nerul Panchayat. मैदानात धावबादच्या रूपात धावबादसाठी प्रयत्न करत असताना गौरेश नागवेकर कडून झालेली फेकी आणि त्यानंतर त्या चेंडूवर मिळालेली अतिरिक्त धाव, सिंगल निशी परावर्तित झालेले धावफलक 5 धावांवर। आणि पहिल्या षटकाची सुरुवात बघा मैदानात एकही खराब चेंडू नाहीये, एक मात्र अवांतर चेंडू झाला आणि त्यानंतर फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलं जाते मैदानात। सुदन ठाकूर एरवी प्रत्येक सामन्यात पहिल्या षटकात ती तोडफोड विस्फोटक खेळी करतोय, परंतु या सामन्यात त्याला जखडून ठेवलं जात आहे, परंतु वाघाला मैदानात किती वेळ शांत ठेवणार, फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर षटकार।
षटकार आणि 6 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 11 धावांवर. गौरेश नागवेकर आघाडीच्या 5 चेंडूमध्ये प्रति चेंडू मागे 1 धाव खर्च करत 5 धावा धावफलकावर झाल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू एक खराब चेंडू फुल टॉस आणि त्याचा समाचार घेतलाय सुदन ठाकूरने. पहिलं षटक समाप्त, पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त झालंय आणि आता मात्र क्षेत्ररक्षण हे डीपला बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात केलं जात आहे. We'd like to welcome Shri Kedar Naik, MLA Saligaon constituency, and Vice Chairman JSIDC. Also along with him, Shri Bandodkar sir, MLA. In fact, ZP member Rees Magos, Sandeep Bandodkar sir, MLA. Any? Sandesh Govekar, Punch member, Nerul Panchayat. So please take your seats on the dais. Thank you. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अतिशय वेगवान चेंडूची भरती करेल. 1 धाव या चेंडूवर आणि या एका धावेनिशी परावर्तित झालेले धावफलक 12 धावांवर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात केलं जात आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप वाइडिश लॉंग ऑन, समोर एक फिल्डर लॉंग अप, एक फिल्डर कव्हर, शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ आणि समोर अगदी मिड ऑन ला एक फिल्डर. विकेट कीपर गौरेश सावळ देसाई आणि गोलंदाजीत कुणाल आसोलकर. ओ यावेळी बॅटची टॉपेज, गौरेश सावळ देसाई झेल खाली जातोय. ओ हो झेल सुटलाय मैदानात आणि झेल कुणाचा सुटलाय तर सुदन ठाकूरचा. झेल सुटल्यानंतर 2 धावा. And also we have with us Shri Rajesh Kalangudkar, Sarpanch, Nerul Panchayat. Please take your seats on the dais as we have got many number of dignitaries tonight for the semi-final and the finale. मैदानात उडालेला झेल आणि थोड्या वेळासाठी ठोका चुकला होता महापुरुष स्पोर्ट्स क्लब हरमळ संघाच्या सगळ्या खेळाडूंचा, परंतु त्यानंतर गौरेश सावळ देसाईचा चुकलेला अंदाज आणि दिलेलं जीवनदान सुदन ठाकूरला. वाईड लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी फटका खेळण्यापासून स्वतःला रोखलंय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. गोलंदाजीत कुणाल आसोलकरने केलेली कामगिरी, परंतु थोडस क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि धावफलक स्थिरावलाय 14 धावांवर. बिना विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. यावेळी अतिशय सुंदर अप्रतिम दर्जाचा चेंडू, निर्धाव चेंडूची खेळ पुन्हा एकदा समाप्त आणि धावफलक स्थिरावलेला. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू ऑन साइडच्या दिशेने जमिनी लगतच्या सहाय्याने गौरेश आलाय पुन्हा एकदा स्क्रीनवर आणि या चेंडूवर देखील एक सिंगल धाव. सुदन ठाकूर ज्याने या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना 8 बॉल मध्ये 32 ते 34 धावांची ती विस्फोटक खेळी केली होती आणि आताच्या सामन्यातील सुदन ठाकूर त्याला जखडून ठेवलंय मैदानात. ओव्हरपिच चेंडू मिड ऑफच्या दिशेने फटका. आशिष पुन्हा एकदा स्क्रीनवर आलाय. अतिशय वेगवान फेकी. या चेंडूवर आता मात्र एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगल निशी धावफलक परावर्तित झालाय 16 धावांवर. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बिना गड्याच्या मोबदल्यात सलामीची जोडी मैदानात खेळताना 16 धावा धावफलकावर हरमल क्रिकेट संघ. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीत लक्ष्मण सावळ देसाई उर्फ नाना गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची सजावट. दोन्ही राईट हँडेड बॅटर मैदानात आतापर्यंत नाबाद खेळी करतायत आणि धावफलकावर झाल्यात 16 धावा.
बिनबाद 16 धावफलक. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने टॅप केलाय. डीप पॉइंटच्या रिजन मध्ये वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन. 4 धावा. पॉइंट रिजन मध्ये टॅप केल्यानंतर चौकारासाठी पाठवलं चेंडूला आणि 4 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा 20 धावांवर. बिनबाद 20 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात प्रगतीपथावर आणि धनंजयच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. आखूटाबचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स चेंडू मागे. अनियमित बाउन्स चेंडू मागे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. आपण पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिल्या सामन्यात काय कमाल धमाल बॅटिंग झाली मैदानात कोरगाव टीमसाठी. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू निघालाय. 4 धावा. येस, थँक्यू डीजे. 4 धावा सलग या षटकात. आतापर्यंत 2 चौकार. ओ, यावेळी मैदानात वाईट सोडून देण्याच्या नादात फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. हरमल क्रिकेट संघासाठी पहिला हादरा बसलाय. धनंजय वस्त बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे बाई बजाव. पुन्हा एकदा नवीन खेळाडू मैदानात. नितेश गडेकर स्ट्राईकच्या दिशेने. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने ऑफ साइडच्या दिशेने खेळलाय. कुणाल आला चेंडूवर. सुरेखरित्या चेंडूला गॅदर करेल. चेंडूची पारती ही गोलंदाजच्या दिशेने केली जाईल. 1 धाव मैदानात. आणि पहिल्या इनिंगचा विचार करता आघाडीच्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 1 गडी बाद. 25 धावा धावफलकावर. सेट करणारे येणारी 3 षटके येतील आपल्या समोर. गोलंदाजी होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. श्याम कलंगुटकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत.
Thank you, DJ, and thank you, Savaram. 25 for the loss of 1 after completion of 3 overs. This will be the JBK over. And Gauresh Nagvekar has been given the ball once again in this over, where all the fielders are inside the 30-yard ring. Good delivery. Starts off with a dot ball. Nitesh along with Sudan in the middle. Two of the most experienced batters as far as Mahalakshmi Sports Club Harmal are concerned, deciding to bat first in this semi-final to Mahapurush Sports Club Harmal, winning the toss, deciding to bat first against the Pernim team. That will be wide. Extras. Officials in this particular game, Abhijit Tarekar along with in Sujit Rane. As the television umpire, we've got Yogesh Dabolkar with very experienced umpires, all three of them. All these games live on YouTube through tenniscricket.in. Most of our dignitaries are here tonight as well. Shri Kedar Naik, MLA, Saligaon constituency, has also arrived. Along with him, we've got Shri Sandeep Bandodkar, ZP member Rees Magos, and the rest of the dignitaries looking upon this game. In the previous game, it was Shettiya Group Korgaon reaching the finals. So far, the stronghold of Pernim looks pretty even. All four teams have reached through the quarterfinals and through group stages are all from Pernim. So you can see it's a Pernim derby. The final will be also of Pernim sides. Two Pernim sides will reach the finals. One already there, Shettiya Group Korgaon. Either of these two will meet them. Swing again, missed again, another dot delivery. Review has been taken. The third umpire will be in action soon. So it's a fair delivery. You can continue. Again, very full, very straight. And that's another dot delivery. Just can't put bat to ball in this particular over. First over also gone for 11. Then it was 5. Then a wicket picked up by Lakshman. And now Gauresh Nagvekar just trying to hold things back. Good delivery. Again in the block hole. Chance of run out. Directed. And the third umpire is again in business. Yogesh Dabolkar will have a look. So green signal for the batsman. He's not out. Score moves to 27. So far just the 2 runs off it. Last delivery coming up.
Let's see if Sudan Thakur can capitalize on this last delivery of this power play over, the JBK over. Oh, what delivery that is! A fast leg cutter from Gaurash Nagvekar. He is making the batsman dance at the moment. After completion of 4, it's 27 for 1. 27 for 1 after completion of 2 overs. 4 overs, MSC Harmal. Change in bowling, it will be Prasad Nagvekar. His brother has just finished his quota of 2 overs. 2 overs, no maidens, no wickets for 13. And now his brother Prasad Nagvekar has been given the ball from the commentary box, and Nitesh Gadekar will be on strike. Short delivery and pulled away with power onto that screen for a maximum. This time in the air. Bowler trying to get underneath. Oh, fielder from covers came in. No proper call. And Nitesh Gadekar survives. Single has been taken on courtesy of that drop chance. Score moves on to 34. Down the ground, and it's gone over us for a maximum. Straight hit. Praveen Kochrekar, punch member, Hoshel Panchayat. Good delivery, this time straight to the fielder. Chance? No, not quite. Dot delivery. So far this over has gone to 13 of 4 deliveries. That's up in the air. This time Gaurish. And again drops it. And that's gone as well. So it will be just 1. Score moves on to 41. Down the ground and just getting fingertips to it. That will just be a single. After completion of 5, it's 42. 42 for the loss of 1 after 5 overs. MSC Harmal.
Change in bowling, it will be Ashish. 42 for the loss of 1 after 5 overs. Last over coming up. That's up in the air. Fielder trying to get underneath. Now Kashalkar taking that catch. And that's gone. Another one gone. This time it's Nitesh Gadekar. New man in Sachin. 5 deliveries remaining in this innings. Full toss up in the air again. And that will be taken easily as well. Deepak Naik, Councillor, Manavagaon Municipal Council, and also Vice Chairman, HRD. Ashish on a hat trick. 2 deliveries, 2 wickets. New man in Siddesh on strike. Nicely played up and over. And a tall man getting there. What effort. Single. Score moves on to 43. Last 3 deliveries remaining in this innings. Can Sudhan Thakur blast 103 out of the park? Oh, excellent delivery, and that's gone. He's walking. How is he? No. Look very confident. The Pernam team. Last 2 deliveries. That one was a dot ball. Up in the air and gone. This time, wicket. And it's Sudhan Thakur.
Last delivery coming up. So far, Ashish has picked up 3 wickets and given just a single in this last over. All these games live on YouTube through tenniscricket.in. Suyash will be facing the last delivery. 43 for the loss of 4 wickets. Shuffling across and gone. That's another one. Ashish has picked up 4. Semi-final transpired. 110 was required and Jai Ganesh Naibak couldn't quite get there. Shetty Group Koregaon winning it and reaching the finals. And now Mahaburu Sports Club Harmal deciding to bat first have managed only 43 for 5 in their 6 overs. 44 will be the target required to win as far as Mauli cricketers Pernem are concerned when they come out to bat. At the start of the innings, it will be Sauram Shirodkar with you in the commentary box. Meanwhile, DJ. JBK चॅम्पियन ट्रॉफीचा थरार स्पर्धेची तिसरी रात्र आणि अंतिम रात्र सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानात पाठलाग करायचा आहे तो 44 धावांचा आणि सलामीची जोडी गौरेश नागवेकर आणि त्याच्या साथीने विनोद निंबाळकर. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक महापुरुष स्पोर्ट्स क्लब हर्मल टीमसाठी पहिलं आणि भिनीचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर विशाल वांगणकर पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी सज्ज झालाय आणि समोर आहे तो स्ट्राईकच्या दिशेने गौरेश नागवेकर.
पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि पहिला चेंडू निर्धाव काउंटिंग केला जातोय. धावफलकावर बनवायच्या 44 धावा. 44 धावांचा करायचा आहे पाठलाग. थोडीशी कमी धावा झाल्या धावफलकावर, परंतु गोलंदाजीत आता मात्र पंचांनी अवांतर धावेचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय आणि अवांतर धावेनिशी श्री गणेश झालाय मैदानात. व्हाईट बॉल निशी पहिली धाव धावफलकावर झाली आहे आणि बिना गणेशच्या मोबदल्यात एक धाव धावफलकावर. 44 धावांचा करायचा आहे पाठलाग. जरी कमी धावसंख्या आम्ही फलंदाजीत जमवली तरी त्या कमी धावसंख्येच्या सामन्यात आम्ही सहजासहजी हार मानणार नाही आहात. अशा पद्धतीची रणनीती घेऊन मैदानात उतरलेत आणि आता मात्र झेलसाठी प्रयत्न केला जात होता. झेल सुटला मैदानात, जमिनीला दान झालाय चेंडू आणि त्यानंतर 2 धावा. गौरेश नागवेकर या 2 धावा आणि दुहेरी धावेनिशी गौरेश नागवेकरने आपल्या खात्याची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा आठवला आजच्या दिवसातील म्हणजे कालच्या रात्रीतील तो सामना. एकाच सामन्यात 3 झेल सुटले गौरेशचे आणि 42 धावांची त्याने योगदान दिलं होतं आणि त्या सामन्यात बाजी मारली होती. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. मिडावांचा फिल्डर, शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर, 1 2 3 फिल्डर मध्ये ताळमेळ नव्हता आणि मैदानात सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. विनोद निंबाळकर आज त्याला सलामीची साथ देतो मैदानात आणि पुन्हा एकदा फसलेला फटका होता आणि या चेंडूवर 2 धावा. दुहेरी धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 5 धावांवर आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. महत्वपूर्ण पॉवर प्ले षटक, 6 ओव्हरची लढत, 36 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण. आणि ज्या वेळी कमी धावांचे सामने असतात आपल्याला हाफ चान्स हे फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 1 धाव देऊन अगदी अचूक पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे मैदानात सादर करावं लागेल. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, मोकरी पद्धतीचा चेंडू, नॉन स्ट्राईक वर काहीशी खराब फेकी आणि पंचांकडनं लेग बाईचा इशारा. अतिरिक्त धाव सांघिक धावफलकात आणि या एका धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक. 6 धावांवर आपण पाहतोय. बिनबाद 6 धावा धावफलकावर आणि पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. विनोद निंबाळकरच्या बॅट मधनं फटका, कव्हरला फिल्डर फसलाय, धावेसाठी प्रयत्न. गौरेश नागवेकरने नाकार दिलाय कारण गौरेश सांगतोय आज मला या सामन्यात 2 जीवनदान मिळाली आहेत आणि पुन्हा एकदा मी अशा पद्धतीची रिस्क न घेता एका दुसरा निर्धाव चेंडू झाला तरी चालेल. We'd like to welcome Madam Delilah Lobo, MLA Sholim constituency and Vice Chairman EDC, ESG, Entertainment Society of Goa. Requesting the members of JBK Boys to please welcome Madam and take her towards the VIP box as she meets all the other dignitaries present tonight. मैदानात एक सुंदर पद्धतीचा झेल, वाखाणण्याजोगा झेल मैदानात सुधन ठाकूरने टिपलाय आणि विनोद निंबाळकरला मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी त्याने प्रवृत्त केलंय. लक्ष्मण सावळ देसाई 1 डाऊनच्या भूमिकेत मैदानात आलाय गौरेश नागवेकरला साथ देण्यासाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 6 धावा धावफलकावर. एरवी प्रत्येक सामन्यात पेरनेम संघ म्हटल्यानंतर सलामीच्या भूमिकेत गौरेश सावळ देसाई असायचा, परंतु कर्णधाराने थोडीशी रणनीती बदलली आहे आणि गौरेश नागवेकरला वळवलंय. गौरेश नागवेकरकडे या ठिकाणी मोर्चा वळवलाय सलामीच्या भूमिकेत. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजीमध्ये सुयश दुसऱ्या षटकासाठी हरमल क्रिकेट टीमसाठी गोलंदाजीत सज्ज झालाय.
पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात आणि पुन्हा एकदा सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत सुयश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दहा बारा बाउलांचं रनअप घेतल्यानंतर सुयश गोलंदाजी मार्कवर आणि समोर स्ट्राईकच्या दिशेने आहे तो गौरेश नागवेकर. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने फटका डीप कव्हरच्या दिशेने. ओ नो बॉलचा इशारा. नो बॉल आणि मिळालेला चौकार. 5 धावा धावफलकावर. मिळालेला चौकार. एकूणच 5 धावा या चेंडूवर आणि 5 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक दुहेरी आकड्यात 11 धावा. सांघिक धावफलकात नेल्सन फिगर आपण पाहतोय. 11 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फ्री हिटचा चेंडू गौरेश नागवेकर. फ्री हिटच्या चेंडूवर बघूया कशा रीतीने फटका सजवेल मैदानात. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. पुन्हा एकदा त्याच दिशेने 1 बाउन्स ओव्हर टू द रोप. 4 धावा. चेंडूवर चौकार म्हणजे एका चेंडूवर 9 धावा जमवला मैदानामध्ये गौरेश नागवेकरने आणि धावफलक 15 धावांवर. सुयश या सामन्यात थोडासा महागडा ठरलाय हरमल क्रिकेट टीम साठी. ओ फ्रंट फुट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहिलंय. थोडीशी कमी हाईट मिळाली आहे चेंडूला आणि विकेटच्या मागे फलंदाज साथ विकेट किपर नितेश देखील बीट झाला होता परंतु सरते शेवटी निर्धाव चेंडूची खेच समाप्त. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. 1 धाव आणि एका धावेनिशी धावफलक आता मात्र 16 धावांवर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 1 गडी बाद 16 धावा. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आपण पाहतोय ही सेमीफायनलची दुसरी लढत. यावेळी ओव्हरपिच चेंडू फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला झेलात रूपांतर. लक्ष्मण सावळ देसाई बॅक टू द पवेलियन. स्पर्धेसाठी ही तिसरी रात्र सगळ्या तमाम क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धेतील ती मेजवानी साकण्यासाठी स्पर्धक या मैदानात उपस्थित झालेत. मैदानाच्या दिशेने दुसरा गडी बाद झालाय. लक्ष्मण सावळ देसाई जेलबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी चौथ्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी मैदानात संघामध्ये अँकर रोलची भूमिका बजावण्यासाठी ज्याला कामगिरी करावी लागते तो सोहेल ख्वाजा मैदानात आलाय. 2 गडी बाद 16 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीत सुयशने कामगिरी केली आहे. एक सफलता आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली आहे. ओ आल्या आल्या अल्टी पलटीचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 16 धावांवर.
दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू 16 धावा धावफलकावर 2 गडी बाद. हा लेखा जोखा आपण पाहतो धावफलकावर 44 धावांचे प्रत्युत्तर दाखल. या षटकात एक प्राप्त केली सफलता सुयश नाही, परंतु बघूया षटकाची समाप्ती कशा रीतीने करेल. सेन्सिबल खेळी ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला जमिनीलगत घरंगळत चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर बॅकअप देईल. एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक परावर्तित झालाय 17 धावांवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात. 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानात तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीत सचिन आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीत. धावफलकावर झाल्यात 17 धावा आणि येणाऱ्या कालखंडात अजूनही बनवायच्या 27 धावा 24 बॉल मध्ये. Hello. We'd like to welcome Madam Deepa Pednekar, Sarpanch, Sodium Village Panchayat. Madam, please take your seat on the dais. Thank you. विशाल बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. फुलटॉस चेंडू लॉंग लेगच्या दिशेने फटका हवेत खेळलाय आणि डीप लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवर फक्त 2 धावा मिळतील आणि दुहेरी धावनिशी धावफलक 19 धावांवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात एका फुलटॉस चेंडूने झाली मैदानात आणि 19 धावांवर धावफलक. कमी धावांचा सामना. पहिला सेमीफायनलचा सामना ज्या सामन्यात धावांची लयलूट धावांचा रतीब घातला गेला 100 पार झाली आहे, परंतु दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात थोड्याशा कमी धावा झाल्यात मैदानात हरमल क्रिकेट टीमसाठी. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. धावफलक स्थिरावलाय पुन्हा एकदा मात्र 19 धावांवर धावफलक. एक सुंदर क्षेत्ररक्षणाची सजावट. डीपला बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर सिलिमिड ऑफ सिलिमिड ऑन. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि नितेश गडेकर विकेटच्या मागे विकेट किपिंगच्या भूमिकेत. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न. चेंडू थेट घोषित एरियाच्या दिशेने. एकच धाव या चेंडू मागे. चेंडू डायरेक्ट डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेनिशी परावर्तित धावफलक 21 धावांवर. 21 धावा धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मनगटी फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक. या चेंडूवर एक सिंगल आणि धावफलक एका धावेनिशी 22 धावांवर. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय आणि 2 गडी बाद. धावफलकावर 22 धावा. निम्म्या धावा जमवल्या धावफलकावर. यानंतर अजूनही 22 धावा करायच्या आहेत, परंतु समोर यानंतर अजूनही 20 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गौरेश नागवेकर सलामीला येतोय. अजूनही थांबलाय मैदानात आणि तो शेवटच्या क्षणार्धात देखील थांबेल काय. दुसऱ्या बाजूने सोहेल ख्वाजा हा मैदानात गौरेशला साथ देतोय. फुलटॉस चेंडू. गौरेशने पहिल्यांदाच ठरवलंय की आलेल्या चेंडूला मी सन्मान देणार आणि त्या चेंडूवर घेतलेली सिंगल. स्ट्राइक रोटेट. धावफलकात बदल आणि धावफलक 23 धावांवर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात प्रगतीपथावर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावांवर धावफलक आपण पाहतोय. सोहेल ख्वाजा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आलाय आणि सचिन मैदानात आपल्या षटकाची समाप्ती करणारा चेंडू घेऊन राईट राऊंड द विकेट.
सफल झाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने. 4 धावा. निश्चित धावपल या ठिकाणी पुढे सरसावलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावपलकावर झाल्यात 27 धावा. येणारी 3 षटक 18 चेंडू आणि मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 17-18 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीत JBK षटक असेल मैदानात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये श्याम कलंगुटकर येणाऱ्या 3 षटकांसाठी आपल्या सोबत. $17 more required to win in 18 deliveries. Gaurash Nagvekar on strike. And this is the JBK over. Short delivery and straight gone through. Oh, what has he done? Directed onto the stumps as well. Third umpire has been referred for. And looks like as if Gungru is shot. The body language suggesting that he is short of that crease. Straightforward chance that has been put down. And then a run out opportunity directed onto the stumps. And that's gone. It's out. Gungru has to depart. New man in, the experienced Gaurash Sawadesai in the middle. 17 runs required to win in 17 deliveries. Runner ball situation, and this being the JBK over, where all the fielders are inside the 30-yard ring. He'll be at the non-striking end. Special attraction of this night, cheerleaders have also come. Cheerleaders will be dancing on the boundaries, maximums, and the wickets as well. Aditya Khadav is busy looking at them. Down the ground and gone the distance. Half a dozen runs. Another 11 runs as far as the Mauli cricketers' pen name are concerned. Short delivery this time just away from the reach. Dot delivery. Up and over. Just wide that fielder. Will it trickle into the boundary? No. Just being pulled in. 3 fielders working in tandem. Another couple of runs. Score moves to 35. Requesting the Shetia Group Koregaon, please be ready. We'll have the toss right in the middle along with all our guests that are present tonight for this grand finale. Short delivery, pulled away, and again a maximum. And the cheerleaders will get busy.
Swing missed. And that will be a dot delivery. Dot delivery to finish the over. To finish the fourth over. After completion of 4, it's 41. 41 for the loss of 3. Requiring another 3 runs to win. That will be it. Those are the winning runs. And Mauli Cricketers Pernem are through into the we'd like to also welcome Shri Vaibhav Mayekar, Punch member, Hoshel Panchayat. Hello.